राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आज रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये भीक मागो आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। शेतकऱ्याला मदत मिळावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता या पद्धतीमध्ये या ठिकाणी आंदोलन जे केलं जात आहे, महायुती सरकारचा जाहीर निषेध देखील या ठिकाणी केला जातोय। शेतकऱ्याचे दिवाळे काढणाऱ्या सरकारच्या विरुद्ध भीक मागो आंदोलन जे आहे ते सध्या पेण शहरामध्ये होताना दिसत आहे। माझ्यासोबत रायगड जिल्हा प्रमुख चव्हाण सर आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, आंदोलन करण्यामागचा मुख्य उद्देश काय? शेतकऱ्याची दिवाळी ही काळी झालेली आहे। शेतकऱ्याच्या घरामध्ये डब्यामध्ये अन्न नाही आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची ही वेळ आहे, योग्य वेळ होती। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सातबारा कोरा कोरा करू म्हटले, तर खऱ्या अर्थाने आज तो कोरा करण्याची वेळ होती। परंतु त्यांनी तिजोरीत खडखडाट असताना एक मोठं पॅकेज दिल्याचं खोटं दाखवलं। त्यांनी दिलेल्या पॅकेज मधला कणही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी आज उपाशी आहेत। त्यांच्या घरातलं कुटुंब आज त्यांच्या घरात तेल नाही, पीठ नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरून शेतकरी आहोत, आम्ही पदर पसरून व्यापाऱ्यांकडनं गोरगरीब जनतेकडनं पैसे गोळा करतोय आणि ही देग माय आमचा शेतकऱ्यांचं कुणीच नाही म्हणून ही वर्गणी गोळा करून ही आमच्या महाराष्ट्राचे खोत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ही झालेली भीक ही खोतांकडे जमा करणार आहे। आणि मग या खोतांनी आम्हाला या शेतकऱ्यांना काहीतरी त्यातून तरी मदत द्यावी आणि ती खरोखर पोहोचवावी। खोटं मदत आश्वासन देऊन आणि मत चोरून आलेलं हे सरकार शेतकऱ्यांना कधीही न्याय देऊ शकत नाही। हे सरकारचं खाली डोक्यावर पाय करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे असं आमचं म्हणणं आहे। काल मंत्री भरत गोगावले म्हणालेले आहेत की तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जी आहे ती अदा करण्यात आलेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी कालच दिलेली आहे। त्यांनी खात्री करून घ्यावी गोगावले साहेबांनी की शेतकऱ्यांच्या घरी खरीखर मदत पोहोचली आहे का। आज जर त्यांनी स्वतः शेताच्या बांधावर आणि शेतकऱ्याच्या दरवाज्यात जाऊन त्यांनी बोलावं की ही मदत पोहोचलेली आहे, खोट्या लोकांची साथ हे बरोबर नाही असं मी गोगावले साहेबांना हे सांगतोय। कारण तुम्ही या सत्तेमध्ये रोजगार हमी मंत्री आहात, कोणत्या शेतकऱ्याला तुम्ही रोजगार देताय ते आधी सांगा। धन्यवाद सर। हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर। राजवैशंपाय टीव्ही मराठी रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।